कौटुंबिक वादातून दिराने बहिणीला हातोडीने ठेचले, 24 वर्षीय विवाहितेचा अंत। कोल्हापूर मणेरमळा परिसरात खळबळ, पती कामावर असताना घरात घडला रक्तरंजित थरार, आरोपी देर फरार। करवीर तालुक्यातील उचगाव येथील मणेरमळा परिसरात आज सायंकाळी रक्ताचे नाते लाजेने मान खाली घालेल अशी धक्कादायक घटना घडली। क्षुल्लक कौटुंबिक वादातून सख्ख्या दिराने आपल्या 24 वर्षीय बहिणीच्या डोक्यात हातोडीने निर्घृण वार करून तिची हत्या केली। रुक्मिणी धजेंद्र सहानी, वय 24, रा मणेरमळा, मूळ परप्रांती, असे मृत विवाहितेचे नाव आहे। या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे। याबाबत पोलिसांकडून मिळालेली प्राथमिक माहिती अशी, सहानी कुटुंब हे मूळचे परप्रांती असून मणेरमळा येथील सरनोबतवाडी महालक्ष्मी कॉलनीत भाड्याने राहते। ते फरशी बसविण्याचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात। सोमवारी रुक्मिणी यांचे पती धजेंद्र हे कणेरी मठ परिसरात कामासाठी गेले होते। घरात रुक्मिणी आणि त्यांचा देर असे दोघेच होते। सायंकाळी 5च्या सुमारास त्यांच्यात कोणत्यातरी कारणावरून कडाक्याचे भांडण झाले। या भांडणाचे पर्यावसान हिंसक वळणात झाले। रागाच्या भरात दिराने घरात असलेली जड हातोडी उचलली आणि रुक्मिणी यांच्या डोक्यावर व तोंडावर सपासप वार केले। हा हल्ला इतका भीषण होता की रुक्मिणी रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या। हल्ल्यानंतर आरोपी देर घाबरून घरातून पळून गेला। आसपासच्या नागरिकांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रुक्मिणी यांना उपचारासाठी कोल्हापूर येथील CPR रुग्णालयात दाखल केले। मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले। घटनेची माहिती मिळताच गांधीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पंचनामा करून पोलिसांनी हत्येसाठी वापरलेली हातोडी जप्त केली आहे। CPR पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली असून पुढील तपास गांधीनगर पोलीस करीत आहेत। फरार दिराच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली असून हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। या घटनेमुळे उचगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे।